आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशी जवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा शहरातील होळी गल्ली मागील नेमका इतिहास काय, यामुळे आमच्या भागाला होळी गल्ली नाव पडले, मच्छिंद्र सुपेकर यांना विश्वास। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। स्थानिक माहितीनुसार या गल्लीत पूर्वीपासून गावाची प्रमुख होळी पेटवली जात असे। होळी दहन, ढोल ताशांचा गजर, रंगपंचमीचा जल्लोष या सर्वांमुळे हा भाग सणांचा केंद्रबिंदू बनला होता। काही ज्येष्ठ नागरिक सांगतात की गावातील विशिष्ट समाज किंवा मंडळ इथे पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करत असे। हळूहळू लोकांनी या भागाला होळीची गल्ली म्हणून ओळखायला सुरुवात केली आणि तेच नाव पुढे रूढ झाले। आज श्रीगोंदा शहरातील होळी गल्लीमध्ये लहानांपासून थोरापर्यंत पुरुष व महिला पुढाकाराने होळीचा सण साजरा करतात। वाईट गोष्टींचे दहन तसेच पौराणिक कथा, ऐतिहासिक दाखले यामध्ये होळीविषयी अनेक कथा आपल्याला ऐकवायस मिळतात। परंतु श्रीगोंदा शहर हे ऐतिहासिक व साधू संतांची भूमी असल्यानं या होळी गल्लीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे। होळी गल्लीतील नागरिक मच्छिंद्र सुपेकर व सौ लबडे वहिनींशी संवाद साधला असता त्यांनी याबद्दल आपल्याला विस्तृत माहिती दिली। होळी गल्लीमध्ये मी साधारण 1974 मध्ये राहायला होतो। त्यावेळेस आम्ही शाळेत असताना या होळीची गंमत अशी असायची, होळी एक महिना दीड महिना होळीची लाकडं जळत असायची आणि त्यावेळेस लाकडं जमा करायचे म्हणजे कुठूनतरी जमा करून आणायचे, याच्या घरून त्याच्या घरून सगळे जमा करून आणून महिना दीड महिना होळी चालवायची आणि त्यामुळे या आमच्या गल्लीला होळी गल्ली असं नाव पडलं आहे पहिल्यापासून। आणि आज त्याच सर्व हे जे पुढे चालवायचे कार्यक्रम होळी गल्लीतले आमचे सगळे सहकारी करतात, त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि असंच इथून पुढं आपण खूप मोठ्या प्रमाणात होळी साजरी करू। सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्ते, मी भक्ती मोहन लबडे। मी साधारण 25 वर्षापासून श्रीगोंद्यात आहे आणि होळीचं पारंपरिक महत्व जर पाहिलं तर जुन्या गोष्टी किंवा वाईट गोष्टींचं दहन करून चांगल्या गोष्टी पुढे आणायच्या, आपापसात प्रेम, आनंद ह्या सकारात्मक गोष्टींना प्राधान्य द्यायचं आणि एक सामाजिक बांधिलकी, एकमेकांशी एकत्र एकोपाये राहण्यासाठी वगैरे हे असं पूर्वीपासून चालत आलेलं आहे। आणि आम्ही आता तीच परंपरा पुढे मोठ्या प्रमाणात एकत्र सर्वांनी येण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही आता साधारण इथं 10 ते 20 वर्ष आम्ही इथं चालू केलंय की सर्वांनी एक सेपरेट करण्यापेक्षा होळी एकत्र येऊन करूया म्हणून। श्रीगोंदा शहरातील विविध भागाला विविध जाती जमातीवरून नाव पडलेलं आहे, जसं ढोर गल्ली, होळी गल्ली, तेली गल्ली, त्याचबरोबर सुतार गल्ली। याच पद्धतीनं या गल्लीला होळी गल्ली नाव हे पडलेलं आहे। यामुळे नक्कीच याचा इतिहास आपण येत्या काळामध्ये शोधून घेऊन वास्तव समाजाला आपण समोर आणणार आहोत। होळी सणाच्या निमित्तानं संपूर्ण नागरिक एकत्र येत त्यांनी होळीचा सण साजरा केला। होळी गल्लीतील वातावरण हे जल्लोषमय व आनंदमय असल्याचं पाहावयास मिळालं। आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू, पुन्हा भेटू नवनीत बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवे सह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।